मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। पण विस्तारात मागील 2.5 वर्षापासून संधीची वाट पाहत असलेल्या आमदारांना संधी मिळणार का, याची जोरदार चर्चा सुरू झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला काही तास उलटत नाहीत, तोच आता मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे। मंत्रिमंडळ विस्तारातल्या समावेशासाठी जुन्या इच्छुकांनी नव्यानं लॉबिंग सुरू केल्याचं दिसतंय। संजय शिरसाट यांनी मराठवाड्यातल्या यशाचं कारण पुढे करत मंत्रिपदासाठी दावा केलाय। त्यांना योग्य वेळेला योग्य माणसाला कुठं स्थान द्यायचं एवढं माहिती आहे। मग माझ्यासारखे अनेक जण आहेत ना, त्यांनाही सामावून घ्यायचंच आहे ना। आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यानं जुन्या इच्छुक असलेल्या गोगावले यांनी नव्यानं मंत्रिपदावर दावा करायला सुरुवात केली आहे। तुमची सगळ्यांची इच्छा असलं तरी काळजी करायचं कारण नाही। खातं कुठलंही असू द्या, त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करू। आता मंत्रिमंडळ विस्तारात गोगावले आणि शिरसाट यांचा नंबर लागतो का, की यावेळी पुन्हा ते वेटिंगवरती राहतात, हे पाहणं औत्सुक्याचं आहे। राज्यात महायुती सरकार स्थापन झालं। आता महायुतीच्या मंत्रिमंडळाचा येत्या 11 तारखेला विस्तार होणार आहे। मंत्रिमंडळातील खात्यांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। अशात संजय राऊतांनी जोरदार टोला लगावला। गुरुवारी फक्त तिघांचा शपथविधी झाला, हे राज्याचं दुर्दैव आणि आश्चर्य असल्याची टीका संजय राऊतांनी केली। बहुमत असतानाही 15 दिवस सरकार स्थापनात गेले। कोणतं खातं कोणी घ्यायचं यावर त्यांचं रशिया युक्रेन प्रमाणे युद्ध सुरू होतं, असा टोला त्यांनी महायुतीला लगावला। त्यानंतर संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय। तर तिघातच रशिया युक्रेन प्रमाणे युद्ध सुरू आहे। काल कशी बशी शपथ पार पडली। आम्हाला काय दिवस लागले, कोणतं खातं कुणाकडे जाणार आहे, याची चिंता त्यांना काय लागते। भविष्यात काही जणांना गाजर दाखवण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार अर्धवट केला जाईल, अशी टीकाही राऊतांनी केली आहे। त्यांच्या या टीकेवर शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलंय। हा विस्तार सुद्धा पूर्ण नसेल। भविष्यात काही लोकांना गाजर दाखवण्यासाठी तो अर्धवट केला जाईल प्रथेप्रमाणे। आम्ही काय करू याची चिंता तुम्ही करूच नका। सरकार मजबूतीने चालेल एवढं मात्र निश्चित। सरकारचा शपथविधी तर झाला, पण खातेवाटप अद्याप झालं नाहीये। त्यावरून विरोधकांनी टीकेची संधी साधल्याचं दिसून येत आहे। राज्यात महायुती सरकारचा आझाद मैदानात शपथविधी पार पडला। या सोहळ्यावरून संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केला। एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागणार होती, नाहीतर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपनं केली होती, असा दावा संजय राऊतांनी केला। तर संजय राऊतांचा हा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र फेटाळून लावला। गुरुवारी मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी झाला। मात्र या सोहळ्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा रंगली। शपथविधीच्या काही तास आधी एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार हे स्पष्ट झालं। दरम्यान या राजकीय ड्राम्यावरून संजय राऊत यांनी एक दावा केला। घेतली म्हणून त्यांना घ्यावीच लागली, नाहीतर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपनं केली। शपथविधी सोहळ्यात मंचावरच्या नेत्यांची देहबोली बरंच काही सांगून गेली। यावरून विरोधकांनी टीकेची राळ उठवली। कारण मी चेहरे काल पाहिले व्यासपीठावरचे, त्यांच्या सहकाऱ्यांचे चेहरे काही फार प्रसन्न नव्हते। संजय राऊत यांच्यासह विरोधकांनी केलेला दावा सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावला। आमच्यामध्ये वाद असण्याचं काही कारण नाही। आम्हाला सोडून किंवा धरून हा शपथविधी होणार नव्हता। हे एकत्रित निर्णय घेऊनच हा शपथविधी पार पाडणार होता। महत्वाच्या खात्यावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे। यावरून विरोधकांना महायुतीवर निशाणा साधण्याची संधी मिळाली।